सावीला कसं सांगू की मी आणि माझं बाळ संकटात आहे म्हणून. मी पण माझा फोन बंद करून स्वतःकडे घेतलाय. तर मी काय करू. चल की कसली वाट बघतोस. इथं जर अशी मंदसारखी वागलीस ना लागतच का. अरे हाँ हॉस्पिटलची फाईल फाईल आणलीस ना का तशीच आणलीस हात हलवत. चुकून राहिली माझ्याकडनं घरी. अगं मूर्ख आहेस का तू घ्यायचा नव्हता तो मोबाईल बरोबर घेतलास. फाईल विसरलीस. ऐका ना घरी सांगूया का कोणी तरी देईल आणून. मुद्दाम करतेस का ग. हा तुझं नसलेलं डोकं वापरायची काही गरज नाही. फोन करून घरी सांगायचं कोणाला आणि काय सांगायचं. नको चल आत गप बसायचा. जे करायचं ते मी करतो. लवकर. काकी हा हे घे रांगोळी. अरे वा बर. इथे ना ह्या दिव्याची वात ठेवली आहे बाप्पा जवळ. ती आण बरं. हो. सावी काय चाललंय तुझं. अगं मोबाईल काय घेऊन बसलेस. आटप की पटपट. गौरी आणायला जायचंय ना. हो. काय करू. डायरेक्ट भास्कर भाऊजींनाच कॉल करू का. आणि आर्या काकीला काही मदत लागली की करायची काय. आली माझी गौराई आली. किती छान दिसतेस ग तू. नजर नको लागायला बाई कोणाची. ही साडी धैर्यानेच आणली ना तुला. बाई बाई खरंच किती छान दिसते ही साडी. तुला माहितीये आणि धैर्याला बरोबर कळतं बघ कुणाला काय छान दिसतं ते. अगं असू दे तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत. आईंना काय झालं आज अचानकच इराशी असं लाडी गोडीनं कसं वागतायत. बरं अवंती आता या दोघींना घेऊन बाहेर जा आणि आपण गौरी कसं घरात आणतो तेही सांग. हा पूजा कशी करतो सगळं काही नीट सांग. उठा. हो आई. हो आई नाही उठा आता पटपट. चला गडबड करा. सावी चल. अवंती या वर्षी गौराईला सावी आणि इरा घरात घेतली.
इरा, सावकाश. अवंती, औक्षण करून घे आणि आपण पूजा कशी करतो ते सगळं सांग त्यांना. आता मुखवटे ठेवलेल्या सुपानेच हे मापटं ओलांडायचं आणि गौऱ्यांना घरात घेऊन यायचं.